रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील कुरुळ ग्रामपंचायत ही एक प्रतिष्ठित ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते। मात्र गेल्या 2 वर्षांपासून या ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ॲडव्होकेट मनोज ओवाळ यांनी केलाय। याबाबत माहिती देताना ॲडव्होकेट मनोज ओवाळ यांनी सांगितले की 2 मे रोजीच्या तहकूब ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायतीचा जमा खर्च वाचण्यात आला। त्यात तफावत आढळून आली। गावातील एक रस्ता एका व्यक्तीने स्वखर्चातून केला होता, मात्र या रस्त्यावर ग्रामपंचायतीच्या ग्राम निधीतून खर्च झाल्याचे दाखवण्यात आले। त्यामुळे 2,67,000 देयक कोणत्या आधारे अदा करण्यात आले याबाबत ग्रामस्थांनी ग्रामसेवकांना विचारणा केली असता सदर काम हे आपल्या काळात झालेले नाही, ते काम पूर्वी झालेले आहे। तसेच ग्रामसभेत रेकॉर्ड दाखवण्याची तरतूद नसल्याचे सांगून दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायत कार्यालयात पाहता येतील असे आश्वासन दिले। मात्र दुसऱ्या दिवशी ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहिले असता आपण पंचायत समिती कार्यालयात कामानिमित्त असल्याचे सांगून ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालयात आलेच नाहीत। त्यामुळे ग्रामसेवकांना जाणून बुजून ग्रामस्थांना ही कागदपत्र दाखवायची टाळाटाळ करीत असल्याचा आरोप ओवाळ यांनी केलाय। ही ग्रामनिधीची चोरी आहे। ग्रामपंचायतीसाठी 14वा व 15वा वित्त आयोगाचा निधी व त्याचा विनियोग याबाबत माहिती मागवण्यात आली आहे। ग्रामनिधीबाबत भ्रष्टाचार झाला असून त्यातून ग्रामपंचायतीचे नुकसान होऊ नये म्हणून प्रशासनाला जाब विचारण्यात येत असल्याचे ॲडव्होकेट ओवाळ यांनी सांगितले। या संदर्भात माहितीसाठी मागितलेली कागदपत्रे ग्रामसेवकांकडून देण्यास टाळाटाळ होत असल्याने बुधवारी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयावर ठिय्या मांडला होता। यावेळी भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष रोशन भगत, माजी सरपंच ॲडव्होकेट मनोज ओवाळ, माजी सदस्य अवधूत पाटील, माजी सदस्य उत्तम पाटील, सचिन पाटील, निलेश पाटील, सागर पाटील, गणेश पाटील, विनोद मात्रे, सुहास पाटील, निलेश राणे उपस्थित होते। नमस्कार, मी अवधूत पाटील, कुरुळ ग्राम रहिवासी। कालचा जो प्रकार झाला तो दोघांनी आता सांगितलेलाच आहे तुमच्या समोर। हा खूप निंदनीय प्रकार आहे आणि अशा जर का चोऱ्या व्हायला लागल्या तर गावातले विकास कामे आहे ही पूर्णपणे रखडली जातील। त्याच्यामुळे याची सखोल चौकशी व्हावी। ह्याच्या मागे कोणी पैसे खाल्लेले आहेत हे पूर्ण भ्रष्टाचार बाहेर निघावा। आम्ही तसा माहितीचा अधिकार तर टाकलेलाच आहे, पण आम्हाला ह्याच्यासाठी ग्रामपंचायतीचे प्रशासक आणि ग्रामसेवक यांनी पूर्ण सहकार्य करावं अशी मी अपेक्षा बाळगतो। मी रोशन भगत, भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष। काल जी ग्रामसभा झाली ती ग्रामसभा खूप चांगल्या प्रकारे पार पडली असं म्हणता येईल। त्याच्यामध्ये जे काही भ्रष्टाचार झाला आहे हा सगळ्या ग्रामस्थांच्या नजरेसमोर आलेला आहे। त्यामध्ये आमच्या गावातील म्हणजे अगदी शिकलेले आणि चांगले तडफदार युवा पुरुष जे आहेत त्यांनी एक रस्ता मारलेला होता। त्या रस्ता मारला तो स्वखर्चाने रस्ता मारलेला होता। कालच्या ग्रामसभेमध्ये त्यांनी ते डिक्लेअर केलेलं आहे की हा मी स्वखर्चाने रस्ता मारलेला आहे, आणि तरीही तो रस्ता स्वखर्चाने मारलेला नाही असं ग्रामपंचायत मधले कर्मचारी, ह्याच्या अगोदरचे ग्रामसेवक, आताचे ग्रामसेवक, कारण ह्याच्यामध्ये त्यांनी 2,67,000 हे बिल काढलेलं आहे। मग अगदी 2,67,000 हे बिल काढलेलं असेल, ते बिल गेलं कुठं? हे बिल कोणाच्या नावावर काढलं याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे। याच्यासाठी कालपासून ते आजपर्यंत आम्ही ग्रामपंचायतच्या बाहेर आम्ही चौकशीसाठी ते आम्हाला ग्रामसेवक इथे येऊन आम्हाला ते सगळी पेपर माहिती सगळी पुरवणार होते, पण आम्हाला आता असं कळतंय की ग्रामसेवक आणि प्रशासक हे दोघेही इथं आलेले नाही आहेत। मग ह्याचा अर्थ असं समजायचा का हा भ्रष्टाचार खरोखर क्लिअर झालेला आहे म्हणून? की आम्हाला ह्याच्यानंतर आम्ही बीडीओंनाही फोन केला, बीडीओंनाही त्याचा जाब विचारला, तर बीडीओने आम्हाला तेच भाषेत उत्तर दिलेलं आहे की सदर ग्रामसेवक आणि प्रशासक हे इथं येत नाही आहेत। मग आम्ही काय ठरवावं की ग्रामपंचायतला ताळा मारायचा का? प्रशासकने किती ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे हे आम्हाला खरोखर कळेल का? जर नसेल करणार तर आम्ही ह्याच्यानंतर आम्ही बीडीओंना एक आमचा सदर लेटर देणार, अर्ज देणार, आम्ही जिल्हा परिषदला अर्ज देणार सीओंकडे आणि एसपींना अर्ज देणार, आणि ह्याच्यानंतर सदर ह्याच्यामध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे। आणि जर कारवाई झाली नाही तर आम्ही येत्या या 7 दिवसामध्ये उपोषणाला ग्रामपंचायतच्या समोर बसणार, असा एक आमचा अल्टिमेटम असेल। ग्रामपंचायतीची तहकूब ग्रामसभा आयोजित केली होती। 1 मेची ग्रामसभा ती त्यांनी पुढे तहकूब करून कालच्या दिवशी घेतली होती।
तर त्याच्यामध्ये काय झालं, ग्रामसभेचा जो जमा खर्च वाचण्यात आला त्या जमा खर्चामध्ये तफावत आढळून आली. म्हणजे काय झालं की गावातल्या एका व्यक्तीने एक रस्ता केला होता, तर त्या रस्त्याचं त्यांनी स्वखर्चातून ते बिल अदा केलं होतं आणि ग्रामपंचायतीतून त्याचं 2,67,000 असं बिल काढण्यात आलं. तर हे जेव्हा वाचन समोर करण्यात आलं त्यावेळेस आमच्या सगळ्या ग्रामस्थांनी, म्हणजे सर्व पक्षाचे कार्यकर्ते, म्हणजे आम्ही बीजेपीचे कार्यकर्ते आहेत, शेका पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि इतर सगळे ग्रामस्थ सगळे देखील उपस्थित आहेत, या सर्व ग्रामस्थांनी सगळ्यांनी त्यावर आक्षेप घेतला की 2,67,000 जे बिल तुम्ही अदा केलं तर ते कसं अदा केलं. जर का ग्रामपंचायतीने तिथे कुठला खर्चच नाही केला, तो रस्ताच जर केला नाही, तर तुम्ही खर्च अदा कसा केला. याबाबत आम्ही ग्रामसेवकांना म्हटलं की तुम्ही जे काही बिल काढलं, जे काही इस्टिमेट असेल, त्याचं जे काही मूल्यांकन असेल किंवा आणखीन ज्या काही गोष्टी असतील, त्याचं जे मेजरमेंट बुक असेल, MB असेल, ती तुम्ही ग्रामसभेत सादर करा. तर यावर आम्हाला तिथे उपस्थित असलेले जे वानखेडे ग्रामसेवक आहेत त्यांनी सांगितलं की हे काम माझ्या काळात झालेलं नाही, हे तत्कालीन ग्रामसेवक जे होते त्यांच्या काळात झालेलं आहे. तर आम्ही म्हटलं की तुम्ही आम्हाला फक्त हा रेकॉर्ड दाखवा. तर त्यांनी काय सांगितलं की आज मी तुम्हाला दाखवू शकत नाही, मला ग्रामसभेत रेकॉर्ड दाखवायचं परवानगी नाही, अधिनियमात तशी तरतूद नाही आहे. तर आम्ही म्हटलं ठीक आहे, चला आम्ही अधिनियमाच्या विरोधात जात नाही. तर आम्ही त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही उद्या सकाळी ग्रामपंचायतमध्ये या, मी तुम्हाला सगळे कागदपत्र दाखवतो. तर त्यानंतर आमचे ग्रामस्थ, मग सागर पाटील असतील, अवधूत पाटील असतील, त्यानंतर आमचे भाजपचे तालुका प्रमुख, तालुका अध्यक्ष असतील, हे रोशन भगत, हे देखील इथे आले. मी स्वतः इथे 12 वाजता आलो आणि ग्रामसेवकांना आम्ही वेळोवेळी फोन केले. त्यांनी फोन करून सांगितले की पंचायत समितीला आहे, माझं एक काम चालू आहे, माझं डिस्कशन चालू आहे एका गोष्टीवर, त्यामुळे मी का आता येऊ शकत नाही. त्यानंतर मी त्यांना फोन केला की तुम्ही या, आम्हाला कागद द्या, इथे ग्रामस्थ तुमची वाट बघत आहेत. तरी देखील ते काय आजपर्यंत, आत्ता जरी जवळजवळ आता वाजल 4:30चं टायमिंग होत आलं, तरी देखील ते आज ग्रामपंचायतमध्ये आतापर्यंत हजर झाले नाहीत. याचा अर्थ आम्हाला असं वाटतं की त्यांना आम्हाला जाणीवपूर्वक ते कागद आमच्या समोर शो करायचे नाही आहेत. आणि दुसरा भाग असा आहे की त्यांनी जर सांगितलं नसतं की तुम्ही उद्या या, मी तुम्हाला उद्या दाखवतो, तर मग हे ग्रामस्थ वेळ काढून इथे आले नसते आणि आमचा पण वेळ वाया गेला नसता. परंतु जो काय खर्च केला तो हा ग्रामनिधीमधून केला. ग्रामनिधी जो भाग आहे हा लोकांच्या उत्पन्नाचे, म्हणजे ग्रामपंचायतचं जे मूळ उत्पन्न आहे टॅक्स, त्या हेतून हे खर्च करण्यात आला. त्यामुळे लोकांनी त्याच्यावर खूप जोरदार आक्षेप घेतला ग्रामसभेत. आणि त्या ग्रामसभेत आमचे गावचे ज्येष्ठ ग्रामस्थ देखील उपस्थित होते. त्यांनी देखील या विषयावर खंत व्यक्त केली की असा जर प्रकार होत असेल तर या ज्या ग्रामपंचायतमधून अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चोऱ्या होत असतील, हा फक्त एक ग्रामनिधीचा खर्च झाला. अजून याच्यामध्ये 15 वित्तक आहे, 14 वित्तक बंद झाला असेल किंवा तो 2023 पासून किंवा 24 पासून चालू होता, पण त्यानंतरचा जो अजून 15 वित्तकाचा खर्च आम्हाला येणं बाकी आहे. त्या संदर्भात आमचे तालुका जे अध्यक्ष आहेत त्यांनी याबाबत माहितीचा अधिकार एक आठवड्यापूर्वी दाखल केलाय की आम्हाला 14 वित्त आयोग, ग्रामपंचायत निधी, त्यानंतर तुमचा 14 वित्तक, 15 वित्तक, ग्रामपंचायत निधी, अशा प्रकारचा जो काही खर्च आहे तो आणि खर्च त्याच्यावर तुम्ही केलेला जो खर्च केलात त्यासाठी कुठली जाहिरात दिलीत, त्याच्यामध्ये तुम्ही कुठलं इस्टिमेट वापरलं, त्यानंतर तुम्ही त्या निविदा प्रक्रियेत कोणाला काम दिलं आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्ही मूल्यांकन जे अदा केलं ते कशा प्रकारे अदा केलं याची त्यांनी पूर्णपणे माहिती मागितलेली आहे. ती आता एक 7-8 दिवस झाल्यामुळे आपल्या हाती ती आलेली नाही आहे. परंतु हा जो कालचा विषय हा ज्वलंत विषय होता आणि हा सगळ्या या ग्रामस्थांना देखील माहिती आहे. तुम्ही त्यांना देखील विचारू शकता, ते देखील त्याचं चांगल्या प्रकारे उत्तर देऊ शकतात. तर आमचं एक म्हणणं आहे की हा जो झालेला भ्रष्टाचार आहे याबाबत कुठेतरी ग्रामस्थांना, या ग्रामपंचायतीचं नुकसान होऊ नये आणि तो निधी ग्रामस्थांच्या एका चांगल्या कार्यासाठी वापरला जावा म्हणून आम्ही आज इथे भांडत आहोत. शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.